मॉर्निंग गाईज. तर तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे अमेय टँडल्स व्लॉग्स. तर आज सकाळ सकाळ निघालो मी माझ्या कंपनीत जायला. कंपनीत बोलला म्हणजे आज चालू मी माझ्या ऐरोलीच्या साईटवर आपले कास्टिंग आहे, त्याची थोडीशी चेकिंग आहे. काल मी केली होती चेकिंग ती, पण आज जाऊन परत रिचेक करतो. थोडेसे पॉईंट्स निघले होते रेक्टिफिकेशनचे, ते त्यांना मी सांगितले होते. तर आज जाऊन ते पण चेक करू ना. आता मी निघून पोचलेलो आहे तुमच्या थोडासा पुढे ना. आपल्याला पाऊस सुद्धा लागलेला आहे. युजली मी जास्त तरी ट्रेनला जातो ऐरोली बोलला तर, बट जरा मला आज लवकर यायचं आहे घरी, त्यामुळे मी गाडी घेऊन निघालेलो आहे. चला तुम्हाला मी माझी ऐरोलीची CSMS साईट दाखवतो. CSMS म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्मारक बनते आपल्या ऐरोलीमध्ये. बेसमेंट प्लस ग्राउंड फ्लोअरचा आहे. त्याच्यावरती आपले 1.5 मीटर व आपले महाराजांची मूर्ती लागणार आहे. तर चला मी तुम्हाला आता अर्धा काम झालेला आहे तितका दाखवतो. नंतर पूर्ण झाल्यावर पण मी एक माझा ब्लॉग बनवेन, ते पण तुम्ही बघा ना. आता निघालेलो आहे. हायवेला पण जास्त काय ट्रॅफिक लागलेली नाही, फक्त काय लोक एके लेनमध्ये चालवत नाही एवढाच प्रॉब्लेम आहे. बाकी सर्व व्यवस्थित. तर तुम्ही बघत राहा. मी डायरेक्ट ऐरोलीलाच चाललोय, ऑफिस वगैरेला जात नाही आज, कारण की तेवढा माझी तर टाइम पण नाही. आज आधीच लेट झालेलो आहे, 10 वाजून गेलेत. तर चला तिकडंच जातो, काय कंडिशन आहे ती चेक करतो. कारण की 12ची कास्टिंग आहे, पण पाऊस पण बघा तुम्ही खूप लागलेला आहे. तर चला ऐरोलीला जाऊनच भेटतो. तर गाईस ट्रॅफिक बघा, आधीच लेट, त्यावर ट्रॅफिक लागलेली आहे. ती पण हल्ली गेल्या 15 मिनटं झालं असंच रोड चालूच आहे. पाम बीचला पण जाम दाखवला. गुगल मॅपनेच आपला रोड डायवर्ट केला इकडे, आणि इकडे पण फुल ऑन ट्रॅफिक आहे. तर बघू आता कितीला पोचू, तुम्हाला पोचल्यावर कळवतो. तर गाईस खूप वेळानंतर ट्रॅफिक सुटलेली आहे. पोलिसांनाच फॉलो करतोय, त्यांचे पाटणं मस्तपैकी निघत चाललेलो आहे. रोड पण क्लिअर झाला आहे, टायमिंग पण कमी झाला आहे. तर चला तिकडंच जाऊन भेटतो. फुल कंटाळा आला गाईस, फुल ऑन कंटाळा आला. कारण की मी ट्रेननी जातो तेव्हा मला तो रस्ता 1.5 तासाचा असतो, आणि आता गाडीने कधी कधी जातो. दरवेळी ट्रॅफिक नाही लागत तेव्हा मी पोचतोय 1 तासात, नाही तर 1.5 तासात पोचतो. आज 2 तास होऊन गेले पण मी ट्रॅफिकमध्येच आहे. तर तुम्ही समजू शकता किती वैतागलो असेल. एक तर लेट, त्यात मला लवकर पोचायचा होता, त्यात ट्रॅफिक भेटली, फुल ऑन वैतागलोय. तिकडनं पण साईड इंजिनियरचे कॉल्स वगैरे येतात, बोलतं आपली कास्टिंग आहे, लेट झाला. तर आता जातो, चेक करतो. RCC कन्सल्टंट कडून काल चेक करून घेतलेलं आहे सर्व. MEP कन्सल्टंटची पण चेकिंग झालेली आहे, फक्त आज कास्टिंग आहे त्यामुळं चाललंय. तर चला तुम्हाला तिकडं जाऊन भेटतो. तर आता आम्ही स्लॅबवर आलेलो आहोत चेकिंग करायला. चेकिंग करताना सीडी चेक करा आमची. इकडनं मी चढून वरती आलो. स्टील चेक करताना हा एक बीम आउट भेटला आहे, बाकी ॲज पर ड्रॉइंग भेटलेला आहे. जयकुमारची पण साईडला आहे. हा आमचा कंपनीचा रोहन आणि मी दोघंजणं चेकिंग करतो. चेकिंग झालेली आहे, ते यांचे स्वस्तिकमधून आहेत, सोबत घेऊन त्यांना सांगितलं आता ॲक्टिव्हिकेशन करायला. करणार ना? कर ना सर, चेकिंग कर. 1.5 कितना? 2. असा शटरिंग आणि स्टील रेन्फोर्समेंटचा काम चालू आहे. इलेक्ट्रिकल कंड्यूट्स पण टाकून घेतात एके साईडला. हे सर्व आपले कामगार काम करत आहेत. इंजिनियर तिथे पण, ते पण हे इंजिनियर पण बघा स्टील वगैरेच बांधतात. परत आपले 2 क्रेन चालत आहेत. त्या साईडला आपला जयकुमारचा पण प्रोजेक्ट चालू आहे. तर हा आपला स्मारक बनतोय ताजा. हा अप्पर ग्राउंड फ्लोअरचा स्लॅब आहे. वॉटरप्रूफिंगचा काम चालू आहे. इकडं पण वॉटरप्रूफिंगचा. इथं पाणी काढतात, आम्हाला PCC करायचं आहे त्यामुळे. वरती आमचा स्लॅब कास्टिंग आहे आज,
पंपवर थांबलो. पंप आला का आम्ही चालू करू. आपला पंप वगैरे पण आलेला आहे. हे पंपचे पाईप, हा आपला पंप, सर्व पाईप लावायचं काम चालू आहे. तर चला पंप सेटअप करून घेतात ते झाल्यानंतर आपले RMCच्या गाड्या मागू. RMCच्या गाड्या, पंपची पाईपलाईन पण पूर्ण फिरवून झालेली आहे. जस्ट आपल्या 2 RMCच्या गाड्या आलेल्या आहेत. पंप पण आलेला आहे. हे गाडीत आपली स्लरी आहे आणि या गाडीमध्ये आपला 6 MQचा माल आलेला आहे. ही RMCची पहिली गाडी आलेली आहे. ते RMC गाडीचे हे आपले डिटेल्स घेऊन आला आहे सदानंद. हा आमच्या स्वस्तिकमधून आपले क्वालिटी हेड आहेत. तर त्यांनी आपले स्लरीचे डिटेल्स आणले. स्लरी म्हणजे कॉन्क्रीटचे डिटेल्स आणले आहेत RMC प्लॅन्टमधले. तर आता ते चेक करतो, ते सर्व चेक करतो आणि परमिशन देतो आपले कास्टिंगसाठी. तर तुम्ही बघत राहा. हा आमचा सदानंद आहे, तो बोलो. तर आपला इथं पाठच्या साईडला बॅक फिलिंगचा काम चालू आहे. हा आमचा शाहिद इंजिनियर हे काम बघतोय आणि एकाकडे आपला आता कॉन्क्रीटिंग म्हणजे स्लॅब कास्टिंगचा काम पण चालू होईल. पाईप बांधण्याचं काम चालू आहे. त्यांचा पाईप लावून झाले की गाडी पण आपली RMCची आलेली आहे. आपण कास्टिंग चालू करू. तर आपले पहिले गाडीतनं स्लरी सोडत आहेत. पूर्ण स्लॅबवर आपण स्लरी पहिले टाकतो चेक करण्यासाठी. असा कास्टिंग वर्क पण चालू झालेला आहे. तो आपला कॉन्क्रीट येतोय. हा इकडं व्हायब्रेटर मारतोय. तर पावड्याने जिथं माल पाहिजे तिकडं नेतात. आपले खाली टप्पे पण आहेत तिथं 5-6. मग हा स्लॅब भरतील, हा बीम, नंतर हा स्लॅब भरून घेणार आहात. या साईडला पण आपले वेगवेगळे टप्पे आहेत. आपली सर्व चेकिंग झालेली आहे. स्लॅबचा स्टील वगैरे कवर, त्यांना शटरिंग वर्क इकडं क्लीन करायला सांगितलेलं आहे. ते आता एके साईडला हे करतील आणि इकडं क्लिनिंग पण होऊन जाईल. आणि बॅक साईडला मग अशी दाखवला आपली बॅक फिलिंगचं काम चालू आहे. तर या कॉन्क्रीटिंगचा आपण सर्व चेक करून आलेलो आहोत. हा M35 ग्रेड कॉन्क्रीट आहे, प्युअर OPC. ही पहिले स्लरीची गाडी टाकली होती, त्याच्यामुळे आपल्याला जास्त स्लम दिसतोय. दुष्काळात 13वा हे पण आपला अटकलेली आहे मशीन. बॅक फिलिंगचा काम चालू होता. इथं पाणी पण साचलं आहे. वॉटर प्रूफिंगची लेवल तितकीच आहे, तर तितकीच आपल्याला बॅक फिलिंग करायची आहे. पण हीच आता मशीन इथं अटकलेली आहे. काल त्या साईडला दुसरी अटकली होती, आज ही इकडं अटकली. बघू काय होतं ते पुढं काल होतं. मी स्लम कोन टेस्ट करण्यासाठी आलेलो आहोत. तर आपला स्लमचा कोन माल टाकून घेतो. इकडे आपले 6 क्यूब टेस्ट झालेले आहेत. हे आमचे रोहन, माझे पार्टनर आमच्या कंपनीमधले. हा आपला क्वालिटी हेड, ते स्वतः चेक करून दाखवते ना आम्हाला. तर तुम्ही पण बघा. आपला स्लम टेस्टमध्ये काय येतो. तर गाईज जस्ट आम्ही स्लम टेस्ट करून आलेलो आहोत. त्याच्यात आम्हाला 180पर्यंत स्लम भेटलेला आहे. त्यांना बोललो स्लम टाईट करण्यासाठी. सोबत माझे आपल्या स्वस्तिकचे इंजिनियर CMBचे हे आमच्या कंपनी पार्टनर रोहन. तर चला आपला स्लॅब कास्टिंग वर्क चालू आहे, ते पण तुम्हाला थोड्या वेळात अपडेट देतो. जस्ट कॅबिनमध्ये नेऊन बसलो. बघा पूर्ण भिजलेलो आहे. इंजिनियर असून फायदा नाही, लेबर सारखीच लाईफ आहे आमची. पण बघा तुम्हाला पण समजेल किती काम करायला लागतं. ही आपली अशी दुसरी गाडी लागलेली आहे. ही तिसरी गाडी
आणि चौथी गाडी पण आलेली आहे. थोडा कॉम्प्लिकेटेड आहे तिकडे, स्टेप्स वगैरे आलेत म्हणून टाईम लागला. आता पटापट होईल. हे आमचे रोहन. दुसरी गाडी आता निघली, तिसरी लावतो आणि स्लॅब भरून घेतो. स्टेअरकेसची कास्टिंग झालेली आहे. फिनिशिंग वर्क राहिलं थोडासा, ते करून घेतो. हा आपला 3 मीटरचा स्लॅब, त्याचा पण फिनिशिंग वर्क राहिला आहे. हा 3.6 मीटरचा आता चालू केलेला आहे. आपली ऑलरेडी हा 2.4 आणि हा 1.8 मीटरचे स्लॅब झालेले आहेत. तर आता बघूया वरचा कधीपर्यंत होतोय. झाला का तुम्हाला पण कळवतो. इधर का पूरा 900 का है ये हाइट. कुठला ये इथून पूर्ण 900 आहे कॉलम. ही वाली ना, इकडनं कॉलम येईन दादा तिथपर्यंत. आणि बाकीचे इकडचे बाकी कॉलम 1.5 दिलेले ते सांगितलं आहे. इकडं सकाळी आम्ही PCC करणार होतो, पण आमचा खालचा हार्ड रॉकच गायब झाला आहे ना, पूर्ण चिखल झाला आहे. तर ते आज पॉसिबल नाही आहे. तर पूर्ण आता चिखल काढून घ्यायला लागेल. ते त्याच्यासाठी डिवॉटरिंग चालू आहे. नंतरला JCB खाली उतरवून ते सगळं साफ करून घ्यावं लागेल. इंजिनियर बघा आमचा. मेरे को फिनिशिंग मांगता है, करके देगा ना. ठीक है पूरा करके लो. हाँ बोला बहुत बड़ी. काय बोलासा, पाऊस आला नाही, ऊन आलाय. छत्री घेऊन उभा आहोत. क्वालिटीवाल्याची हालत बघा. पूर्ण सगळे तर आपले, मला वाटलेला 4 वाजेपर्यंत होऊन जाईल. 4 वाजून गेलेत, पण अर्धा पण अजून आपला झालेला नाही. किती गाडी आहे आपला इकडे. वॉटरप्रूफिंगच्या शाबात टाईल्स लावायचं पण खाली काम चालू आहे. वरती कास्टिंग 5च्या साईडला दाखवलं तसं आपला एक्सवेशन खोदाचं पण काम चालू आहे. बॅक फिलिंगचं पण काम चालू आहे. फुल ऑन हेक्टिक लाईफ. हे आपल्या पुढच्या 2 गाड्या येऊन थांबलेल्या आहेत. तर ही आता आमची 5वी पण गाडी आलेली आहे. क्वालिटीवाल्याला बघा कुठं चढवला आहे. तर आपले आता जवळपास 30 MCUBचा काम झालेलं आहे. थोडासा आता 2-3 MCUBचाच राहिलेला आहे. फिनिशिंग टचअप देणं पूर्ण चालू आहे. थोडासे राहिलेले आहे, ते त्यांना सांगितले आहेत करून घेतील. मला नंतर दाखवतो. तर आता आपली लास्टची पण RMCची गाडी आलेली आहे. हे आता एवढा कंप्लीट झाला का आपण घरी जायला निघू. हे गाडीला लेट झाला, चालन घेऊन आलाय. चेक करू आणि कॉन्क्रीटिंग आता चालू करू. तर जस्ट आपली कास्टिंग वगैरे संपवून मी निघालेलो आहे घरी जायला. तर आपली कास्टिंग बरोबर झाली. 32 MCUB आम्ही काढला होता, तेवढ्याच्यात परफेक्ट झालेली आहे. आपली लास्टची गाडी पण अनलोडिंग झाली. त्यानंतर आम्ही निघालेलो आहोत. फिनिशिंग वर्क चालू होता त्यांना बोललं करून घ्या, मग ते आपण उद्या चेक करू. तर आता वाजलेत 6:30. जस्ट निघालेलो आहोत, 2-4 मिनटात झालेत. तर चला, आपल्याला इकडनंच ट्रॅफिक लागलेली आहे. तर बघू घरी जायला किती टाईम लागतो, पुढे भेटू. तर मी जस्ट आता आपल्या रस्त्याला लागलेलो आहे. परत येताना मला 1.5 तास ट्रॅफिक मिळाली. सकाळी जास्त होते, आता तेवढी नव्हते, बट स्टील 1.5 तास ट्रॅफिकमध्ये होतं. आता पोचलोय आपले जासईच्या रोडला. जासई ते आपला JNPT कनेक्ट करतो ते रोडला आहे. आता 10 मिनिटात घरी पोचेन. तर मी माझा व्लॉग इथं सेंड करतो. तर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्ह्यू पण बघा तुम्ही बाहेरचा थोडा.